तू ती बघ ना, वर्षानुवर्ष आपल्या ग्रुप मध्ये असल्यासारखं वागते ना. मी आलेच. आदिल 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 अरे तू ते म्हणला होतास ना तुला माझ्याशी बोलायचंय. बोलूया आपण आत्ता. उद्या बोलायचं का? बरं ठीक आहे. सॉरी, कॅरी ऑन. काय म्हणत होता? सांग ना सांग ना. हो पण याला काय अर्थ आहे शितोळे? असं कसं तुम्ही गायब होऊ शकता? काही कामाची पद्धत वगैरे आहे की नाही? सॉरी 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 मैत्रीताई. आणि काय झालं माहितीये ना, मी निघालो आणि मग अचानक भूक लागली, तेव्हा म्हणून मग डबा घ्यायला घरी आलो होतो. मी पोचेन ना तिथे लगेच. आता डबा तुम्हाला हवाय शितोळे? इथे लोक तहान भूक विसरून काम करताय. मला एक सांगा, तुम्हाला चांगला स्वयंसेवक व्हायचा आहे की नाही? हो व्हायचंय, का नाही व्हायचंय की. पण कसं म्हणजे न खाता पिता कसं शक्य आहे? म्हणजे कारण सैन्य सुद्धा पोटावर चालतं ना. नाही 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 शितोळे, मला असं वाटतं तुम्ही उद्यापासून नका येऊ तुम्ही नका येऊ. हो नाही नाही प्लीज, मी उद्या सकाळी पोहोचतोय तिथे मैत्रीताई. प्लीज तुम्ही चिडू नका ना, चिडू नका ना. नाही मी चिडत नाहीच आहे ना शितोळे, मी नाही चिडत आहे. हा मग ठीक आहे. नाही कारण काय, मला 10:30 वाजता ऑफिसला जावं लागणार ना. शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे ना. शितोळे तुम्ही फोन ठेवा. शितोळे तुम्ही ठेवा फोन. हो नाही 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 ठेवू नका. मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं सौमित्र डॉक्टरांविषयी. काय काय बोलायचंय आता शितोळे? काय बोलायचंय तुम्हाला? पटकन बोला, पटकन बोला. हे बघा, मी आता मगाशी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते दुसऱ्याच कुठल्या तरी मुली बरोबर होते. हे बरोबर नाहीये ना, म्हणजे तुम्ही त्याच्यात लक्ष घाला जरा. हो शितोळे तुम्ही हे बघा शितोळे, एकतर सौमित्राचा आणि माझा काहीच संबंध नाहीये. त्यामुळे आता मी त्याला सोडल्यानंतर तो कुठे जातो, काय करतो याच्याशी माझा काहीच संबंध नाही. तुम्ही मला का प्रश्न विचारताय? आणि शितोळे तुम्ही प्रश्न विचारणं थांबवा. तुम्ही तुम्ही ठेवा फोन. ठेवा तुम्ही फोन, ठेवा तुम्ही शितोळे. मी तू हॅलो हॅलो. माताजी की जय. शांत शांत हो जरा. हा तू तू इथे बस बस इथे. दादा पाणी द्या प्लीज, पाणी द्या. काय माताजी? हे घे पी पी. मैत्री, मी घरी निघाले. एकत्र गेलो असतो आपण. निघायचं? नाही, मला इथे खूप काम आहे. तुझा काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू
काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय का मी स्वप्नात आहे. मी तू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके